राम मंदिर सोहळ्याला उरले काही तास। राम मंदिरातील गाभाऱ्यामध्ये रामाची मूर्ती विराजमान। राम मंदिरातील सजावटीची दृश्य एबीपी माझावर। राम मंदिर प्राण प्रतिष्ठा सोहळ्यासाठी अयोध्येमधील सुरक्षेमध्ये वाढ। अयोध्येच्या सीमांवरती कडक बंदोबस्त। विना निमंत्रण अयोध्येमध्ये परवानगी नाही। ड्रोनच्या माध्यमातून शहरावरती नजर राहणार। उद्याच्या प्राण प्रतिष्ठा सोहळ्यासाठी अयोध्येमध्ये 7140 खास निमंत्रित। 112 परदेशी पाहुण्यांचा समावेश। रामनगरीमध्ये उतरणार 150 चार्टर्ड प्लेन। अयोध्येसह अवघा देश राममय। ठिकठिकाणी विविध कार्यक्रमांचं आयोजन। कुठे दिव्यांची रोषणाई तर कुठे साकारलं प्रतिराम मंदिर। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राम मंदिर सोहळ्यासाठी अयोध्येला जाणार नसल्याचे संकेत। सोहळ्यासाठी फक्त मी, फडणवीस आणि अजित पवार न जाता संपूर्ण मंत्रिमंडळ आणि राम भक्तांना एकत्र घेऊन रामाचं दर्शन करणार, मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य। उद्धव ठाकरेंना राम मंदिर सोहळ्याचं आमंत्रण पाठवलं। स्पीड पोस्टानं आमंत्रण पाठवल्याची माहिती। मात्र उद्धव ठाकरे 22 जानेवारीला अयोध्येमध्ये जाणार नाही। मनोज जरांगेंच्या मुंबई आंदोलनाचा आजचा दुसरा दिवस। बीडच्या मातोरी गावातून निघणार पाथर्डी तालुक्यातील तनपूरवाडी मार्गे मुंबईला मार्गस्थ होणार। अमरावतीमध्ये प्रकाश आंबेडकर यांची जाहीर सभा। सभेतून महाविकास आघाडीसह भाजपवरती हल्लाबोल। जागा वाटपामध्ये तडजोड झाली नाही तर 48 जागा लढू, आंबेडकरांचं विधान। आज मुंबई मॅरेथॉनचं आयोजन। मुंबई मॅरेथॉनच्या निमित्तानं मुंबईमधील अनेक मार्ग वाहतुकीसाठी बंद राहणार। मॅरेथॉनमध्ये 59,000हून अधिक नागरिकांचा सहभाग। पंतप्रधान नरेंद्र मोदींचं मिशन साऊथ। आज रामेश्वरममधील अरिचल मुनाई आणि धनुषकोडीमधील कोदंड रामस्वामी मंदिरामध्ये करणार पूजापाठ। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।